मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजचं मार्केट बघूया. आजचं मार्केट जर पाहिलं तर हे 167 अंकाची सेन्सेक्समध्ये वाढ आपल्याला दिसते आणि निफ्टी 50मध्ये 64 अंकाची वाढ दिसते. वाढणारे स्टॉक जर पाहिले तर कमी होते पडणाऱ्या स्टॉकपेक्षा. मार्केट तर वाढलेलं आहे पण आपला पोर्टफोलिओ आज मायनस झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर कशामुळे झालं बघा, निफ्टी ग्रीन झोनमध्ये बंद झाला परंतु गुंतवणूकदाराचे 1.78 लाख कोटीचे नुकसान झालेले आहे. म्हणजे पोर्टफोलिओ बऱ्याच जणांचे मायनस झालेले असतील. आणि कशामुळे झालं तर हे मध्यवर्ती बँकेने दर कमी न केल्यामुळे ही विक्री झालेली आहे आणि ती विक्री स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आज आपण बघणार आहोत अल्पेक्स सोलरची ही कंपनी आहे. ही कंपनीचा IPO आता सध्या चालू आहे आणि हा IPO जर आपण भरला आणि जर आपल्याला लागला तर आपल्याला किती टक्के रिटर्न मिळणार आहेत हे आपण पाहणार आहोत. तर सोलरची ही कंपनी सध्या सोलरच्या कंपन्या किंवा ग्रीन एनर्जीच्या कंपन्या किंवा अशा ज्याच्यावर EVच्या कंपन्या किंवा सध्या रेल्वेच्या चालत होत्या त्या कंपन्या, अशा बऱ्याच कंपन्या ह्या चालत आहेत. आणि त्याच्यामध्ये ही सोलरची जर कंपनी आपण पाहिली येत आहे IPO, तर हिच्यामध्ये जर आपला IPO लागला तर आपल्याला प्रॉफिट होऊ शकते. म्हणून हा IPO मी आज चर्चेला आणलेला आहे. तर ही सर्वात विश्वसनीय आणि अनुभवी सोलर PV पॅनल उत्पादक कंपनी आहे. काय काय बनवते तर ही असे पॅनल बनवत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही कंपनी ही उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे. उच्च दर्जाचे आणि किफायतशीर PV पॅनल्स आणि प्रीमियम परवडणारे PV पॅनल ही कंपनी बनवत आहे. अल्पेक्स हे अत्यंत विशिष्ट उच्च पॉवर फोटोव्होल्टेइक मॉड्यूल्स आणि सौर यंत्रणाच्या निर्मितीमध्ये एक महत्त्वपूर्ण जागतिक खेळाडू आहे. म्हणजे जगामध्ये ही एक चांगली कंपनी सोलरचे जे पॅनल आहे ती बनवण्यामध्ये ही कंपनी आहे. हिचे तुम्ही इथं ग्राहक बघू शकता. गोदरेज आहे, HAL आहे, इंडियन ऑइल आहे, लुमिनस आहे, शक्ती आहे, असे ग्राहक आहेत या कंपनीचे. इथं BVG तुम्हाला पाहायला मिळेल, जॅक्सन खाली पाहायला मिळेल. इथं जॅक्सन आहे, इथं BVG आहे, हरियाणा सरकार आहे, असे हिचे ग्राहक आहेत. आणि ह्या कंपनीचा IPO हा 8 तारखेला म्हणजे काल ओपन झालेला आहे. इथं तुम्ही बघू शकता 8 फेब्रुवारीला ओपन झालेला आहे आणि हा सोमवारी बंद होणार आहे 12 तारखेला. आणि 13 तारखेला याची अलॉटमेंट राहील आणि आपल्याला जर लागला नाही तर आपले रिफंड होतील 14 तारखेला. आणि लिस्टिंग डेट आहे ही 15ची. इथं तुम्ही बघू शकता 15 तारखेची लिस्टिंग डेट आहे. म्हणजे आपण IPO जर 12 तारखेला भरला आणि 15 तारखेला लिस्टिंग होत असेल आणि जर आपल्याला लागला तर ह्या 3-4 दिवसामध्ये आपले पैसे किती पट होणार आहेत पुढे दाखवतो मी. पण हा IPO हा लॉटमध्ये आहे. तुम्ही इथं बघू शकता एक लॉट हा 1200चा आपल्याला पाहायला मिळते. तर आपल्याला 1,38,000 रुपये हे बँकेत असणं आवश्यक आहे. कारण ते आपले पैसे जे आहे ते ब्लॉक होतात आणि जर IPO लागला तरच बँकेतून कटत असतात. त्यामुळे 1,38,000 रुपये बँकेत असणं हे आवश्यक आहे. आणि ह्या कंपनीचे रेव्हेन्यू जर पाहिले तर आपण रेव्हेन्यू बघू शकतो. इथं 16,800 करोड आहेत 31 मार्च 22 आणि 31 मार्च 23ला 19,500 करोड आहेत. आणि आता ह्या 2 क्वार्टरचे त्यांनी 21,300 करोड 30 सप्टेंबर 23पर्यंत दिलेले आहे. तर 21,300 करोडचे दाखवलेले आहेत. आणि प्रॉफिट जर पाहिलं तर 19 करोड 378 करोड आणि 760 करोड हे 2 क्वार्टरचं दाखवलेलं आहे. तर एकदम खूपच झपाट्यानं प्रॉफिट वाढलेलं आहे. त्यामुळे हिचं लिस्टिंग पण तशीच होऊ शकते. तर लिस्टिंगला सध्या हिचा GMP जर पाहिला तर 165% आपल्याला इथं पाहायला मिळत आहे.
त्यामुळं 4 दिवसात पैसे आपले 165% रिटर्न आपल्याला मिळू शकतात, जास्तच मिळतील, कारण ह्या सोलरच्या ज्या कंपन्या आहेत ते दुप्पटच्या पुढेही होऊ शकतात. तर ह्या कंपनीचं 115 रुपयाला एक शेअर याप्रमाणे कंपनीनं लॉट हे केलेलं आहे आणि 1200 शेअरचा हा लॉट आहे. त्यामुळं आपल्याला 1,38,000 रुपये हे आपल्याला बँकेत असणं आवश्यक आहे. बघा, जर पैसे बँकेत पडलेले असतील तर 4 दिवसासाठी ब्लॉक झाले तरी चालतात, पण जर IPO लागला तर चांगला रिटर्न आपल्याला मिळू शकतो. आज आपण बघणार आहोत HLE ग्लासकोट. ही कंपनी मागे एकदा आपण चर्चा केली होती, आजही सपोर्टवर चाललेली आहे, म्हणून पुन्हा मी घेतलेली आहे. ही ग्लास लाइनड इक्विपमेंट अँड फिल्टर्स अँड ड्रायर्स, इथं तुम्ही बघू शकता, व्हेरियस इंडस्ट्रीज इन द कंट्री, म्हणजे ही वेगवेगळ्या कंपनीला हे फिल्टर्स आणि ड्रायर्स ही विकते. त्याच्यामध्ये हे तुम्ही त्याचे जे पार्ट बनवते त्याचे मी इथं फोटो दाखवलेले तुम्ही बघू शकता. हे बघा फोटो, असे वेगवेगळे ही इक्विपमेंट बनते की प्रत्येक कंपनीला हे आवश्यक असतात, लागणारे असतात आणि बऱ्याच कंपन्या हिचे ग्राहक आहेत. तर ह्या कोणत्या कंपन्या ग्राहक आहेत तुम्ही इथं नावं बघू शकता. केमिकल कंपन्या असतील, हे बघा अतुल आहे, UPL आहे, डिविस आहे, बायर आहे, झायडस आहे, GSK आहे, SRF आहे, म्हणजे अशा मोठ्या मोठ्या जर कंपन्या जर आपण पाहिल्या तर हिचे ग्राहक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जागतिक लेवलमध्ये तुम्ही इथं बघू शकता, जागतिक लेवलला ती कंपनी काम करते. हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप 3,500 करोड आहे, एकदम छोटी कंपनी आहे. आणि PE जर पाहिला तर PE आपल्याला 63 दिसत आहे. सध्या 518वर ही कंपनी चालू आहे. ROC ROE जर पाहिला तर ROC ROE बी चांगले आहेत, 23 आणि 24चे ROC ROE आपल्याला पाहायला मिळतात. फेस व्हॅल्यू 2ची आहे. पुढं भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे याची EPS वाढलेले आपल्याला इथं दिसत आहेत, पण स्टॉक आपल्याला खाली मिळत आहे. त्याच्या मीडियम जो PE आहे, हा मीडियम जो PE आहे त्याच्याही खाली थोडासा आपल्याला तो स्टॉक मिळत आहे. तर हा अंडर व्हॅल्यूड आपल्याला म्हणता येईल. हिचे सेल्स जर पाहिले तर सेल्स बघू शकता, सेल्स 2019 पासून आहेत. 359 करोड, 426 करोड, 484 करोड, 652 करोड, 932 करोड. आणि आता ह्या 2 क्वार्टरचेच आहेत, कारण अजून तिचे रिझल्ट आले नाहीत. 2 क्वार्टरचे 934 करोड सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट बघा, नेट प्रॉफिट 19 करोड, 39 करोड, 53 करोड, 58 करोड, 70 करोड आणि 2 क्वार्टरचे आता 55 करोड पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट आणि सेल्सही या कंपनीचे चांगले आहेत. CAGR जर पाहिला तर CAGR बघा, 10 वर्षाचा 54, 5 वर्षाचा 72 आणि 3 वर्षाचा 23. CAGR या कंपनीने आपल्याला चांगले मिळून दिलेले आहेत. मग ही कंपनी आता 1-2 वर्षापासून चालत नाही आहे, म्हणून इथं -12 दाखवलेला आहे. आणि हे जर +25 झाले तर इथं CAGR हा आपल्याला वाढलेला दिसेल. चार्ट बघा, चार्टमध्ये आपल्याला लक्षात येईल की ही कंपनी जवळपास 21च्या ऑक्टोबरपासून इथं ऑक्टोबरला वर गेली होती 1500ला, जवळपास इथं 1500च्या जवळपास गेलेली आहे कंपनी. आणि तिथून खाली आपल्याला 520ला आज मिळत आहे. तुम्ही इथं बघू शकता 520ला मिळत आहे. आणि तिनंही पहिलाही हा 800चा सपोर्ट 500चा सपोर्ट घेतला होता आणि एकदम आता सपोर्टच्या जवळच आहे. 520 तिची किंमत आता सध्या चालू असलेली आपल्याला दिसत आहे. वरून भरपूर डिस्काउंट आपल्याला या कंपनीमध्ये मिळत आहे. कंपनी चांगली आहे आणि अशा डिस्काउंटमध्ये जर कंपनी आपण खरेदी केली तर आपल्याला भविष्यामध्ये त्याचा चांगला परतावा व फायदा मिळू शकतो. सध्या बऱ्याच कंपन्यांचे रिझल्ट हे बाजाराच्या अपेक्षेपेक्षा हे कमी यायला लागलेत, त्यामुळं कंपन्या थोड्याशा खाली मिळत आहेत. आणि ही कंपनी एकदम सपोर्टवर आहे. आपण पाहिलं की 500चा सपोर्ट इथं घेत आहे आणि इथं एकदा तिनं 500चा सपोर्ट घेतला, इथं 500चा सपोर्ट घेतला आहे आणि सपोर्टच्या जवळच आहे. जर हिचे रिझल्ट अपेक्षेपेक्षा थोडेसे खराब आले तर ही कंपनी ब्रेकडाऊन करून खाली येऊ शकते. त्यामुळं जास्त क्वांटिटी इथं खरेदी करायची नाही. 500ला क्वांटिटी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर थोडीशी खरेदी करू शकता आणि बाकीची क्वांटिटी रिझल्ट आल्यावर तुम्ही खरेदी करू शकता. सध्या एकदम जास्त गुंतवणूक हिच्यात करायची नाही. कंपनी खूप छोटी आहे.
मित्रांनो, ज्या कंपनीची चर्चा आपण करत आहोत ते फक्त अभ्यास म्हणून करत आहोत. गुंतवणूक करण्याआधी तुम्हीही अभ्यास करून निर्णय घ्यावा. कोणताही कॉल किंवा टिप्स किंवा रिकमेंडेशन नाही ह्या व्हिडिओतून केली जात नाही. तर तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.